नमस्कार. जय श्रीराम. या व्हिडिओमध्ये अनावधानाने चुकून मी हे प्रवचन 27 जानेवारीचे आहे असं बोलले, त्यासाठी मी तुमची क्षमा मागते. हे महाराजांच्या पुस्तकातील 28 जानेवारीचं प्रवचन आहे. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 27 जानेवारीचं प्रवचन. अकर्तेपणाने नाम घ्यावे. काही न करणे, आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा मानतात. देहाने आणि मनाने एक सारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षाही कठीण, आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे, पण ते मिळवण्याकरिता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे जरुरी आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडवायला कारणे काय आहेत ते पाहू. पहिलं, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. दुसरं, आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि तिसरं, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार. सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे काय वागतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीसी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धीच ठेवू नये. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी, अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख? प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच.